शिंदेच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित होते। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी डिनरचं आयोजन केलेलं होतं आणि याला ठाकरेंच्या सेनेचे खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुख उपस्थित होते। अधिक या सगळ्या संदर्भात आपण बोलूया। आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, एकीकडे मध्यंतरी उद्धव ठाकरेंची खासदारांसोबतची बैठक, पुन्हा एकदा ऑपरेशन बद्दलची चर्चा आणि आता त्यानंतर पाठोपाठ ही डिनर डिप्लोमसी जिथे ठाकरेंच्या खासदारांची हजेरी, कसं पाहायचं या सगळ्याकडे? बघा, आतापर्यंत ऑपरेशन टायगरची चर्चाच होती आणि ही चर्चा कधी सुरू झाली तर गेल्या 2 वर्षात ही चर्चा सुरू होती, पण ही प्रकर्षाने सुरू झाली जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा झाला आणि त्या दिल्ली दौऱ्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळेस हा दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर ऑपरेशन टायगरची जास्त जोरात चर्चा सुरू झाली। उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलसाठी आपल्या खासदारांची बैठक मातोश्रीत घेतली, तीही या अधिवेशनादरम्यानच घेतली। त्यात उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केलं होतं की मी तुमच्या भरवशावर लढतो आहे आणि मी लढायचं सोडून देऊ का, असं एक भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केलं होतं। पण आता प्रत्यक्षात आपल्याला काय दिसतं आहे तर शिंदे शिवसेनेचे केंद्रातले मंत्री प्रतापराव जाधव यांनी डिनर डिप्लोमसी म्हणजे स्नेह भोजनाचं काल रात्री आयोजन केलं होतं आणि तिथे ठाकरे शिवसेनेचे 2 खासदार उपस्थित राहिले आहेत। नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख हे 2 खासदार उपस्थित राहिले आहेत। असं म्हटलं जात आहे की ऑपरेशन टायगर आता हळूहळू आकार घेत आहे किंवा त्याला प्रत्यक्षात आणण्याची तयारी सुरू झाली आहे। तर त्याचाच हा भाग आहे का? ठीक आहे, स्नेहभोजन असतं, पण ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेनेत जे राजकीय शत्रुत्व आहे, मी पुन्हा एकदा म्हणतो पर्सनल नसलं तरी जे राजकीय शत्रुत्व आहे, तर शिंदे शिवसेनेनं आयोजित केलेल्या या डिनर डिप्लोमसीला ठाकरे शिवसेनेच्या खासदारांनी उपस्थित राहणं हे उद्धव ठाकरे यांना रुचणार आहे का? हाही एक मोठा मुद्दा आहे। त्यामुळे साहजिकच आहे ऑपरेशन टायगरची आतापर्यंत चर्चा होती आणि आता हळूहळू ते प्रत्यक्षात येऊ लागले आहे का, असा मुद्दा या डिनर डिप्लोमसीला ठाकरे गटाचे खासदार उपस्थित राहिल्यानं उपस्थित होतोय। नक्कीच या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या पक्षातून काही प्रतिक्रिया उमटतायत का? काही प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून सुद्धा येणार आहेत का? याकडे लक्ष असेल। अपडेट्स घेऊच, तूर्तास धन्यवाद।